नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. बिरदवडी ते आंबेठाण रस्त्यावर नंदिनी इंजिनियर्स कंपनीच्या समोरील भागात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. कमलेश बळीराम मौर्य, वय वर्षे 42, राहणार A16, शिवधन प्लाझा, राजगुरुनगर, तालुका खेड यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याबाबत ममता मौर्य यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश मौर्य हे आपल्या दुचाकीवरून क्रमांक MH14 EX 6808 या वाहनावरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मौर्य यांचा मृत्यू झाला. रविवारी 7 जून रोजी याबाबत उत्तर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे. शेताच्या सातबाऱ्या उतार्यावर वडील आणि काकांची वारस नोंद करण्यासाठी तब्बल 1,80,000 रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना आळंदीलगतच्या सरवली बुद्रुक येथील तलाट्यासह एका खासगी इस्माला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही धडक कारवाई आज सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास सरवली ग्राम महसूल कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणी तलाठी सुनील भिकाजी सातोसे, वय 44, राहणार वाकड, पुणे, मूळ राहणार कोल्हापूर आणि खासगी सम नेमाजी माधवराव भोकरे, वय 40, राहणार चरोली खुर्द यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चाकण नगर परिषदेकडून शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा व नागरिकांना पाणी साचणे, पूरपरिस्थिती किंवा अस्वच्छतेचा त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेमार्फत विविध ओढे व नाल्यांची साफसफाई करण्यात आली. यामध्ये मुटकेवाडी ओढा, राणूबाई मळा ओढा, माळआळी ओढा तसेच इतर नाले व शहरातील भूमिगत गटर चेंबर साफसफाई अंतर्गत गाळ काढणे, सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलणे आदी कामे सुरू आहेत. सदर कामांमुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहास अडथळे निर्माण करणारे दगड, गाळ आणि कचरा काढण्यात आलेला आहे. चाकण नगर परिषद हद्दीतील नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकू नये असे आवाहन चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे आणि मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून होत असलेल्या धाडसत्राच्या अनुषंगाने रविवारी 7 जून रोजी सायंकाळी आनंदी आनंद मंगल कार्यालय येथे महासंघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, बेकरी व्यावसायिक, डेअरी व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, किराणा व्यावसायिक, स्वीट मार्ट व्यावसायिक आदी उपस्थित होते. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या हिताकरता सुरू केलेल्या मोहिमेचे स्वागत करण्यात आले. नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून घालून देण्यात आलेली संपूर्ण नियमावली याप्रसंगी सांगण्यात आली. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, भेसळयुक्त पदार्थ वापरू नयेत, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे यांसह इतर महत्त्वपूर्ण सूचना सदस्यांना देण्यात आल्या. फूड लायसन्स, कामगार आरोग्य तपासणी यांसह अनेक विषयात महासंघ सहकार्य करेल असे व्यापारी बांधवांना आश्वासित करण्यात आले. अडीअडचणीच्या प्रसंगी व्यापारी महासंघ व सर्व व्यापारी बांधवांच्या सोबत नक्कीच राहील, मात्र चुकीचे कृत्य कोणीही करू नका. सर्व नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करावा अशा कडक सूचना याप्रसंगी देण्यात आल्या. या मुख्य विषयाव्यतिरिक्त शहरातील पार्किंग व्यवस्था, ट्रान्सपोर्ट भाडेवाढ या व इतर काही विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचं राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघ यांच्याकडून सांगण्यात आले. विक्रीसाठी नाही असं लिहायला लागलं आणि तो बॉक्स मागच्या बाजूला ठेवून ठेवा. नंतर पाणी जे आहे आपण ग्राहकांना देतो ते स्वच्छ ठेवा. नंतर कर्मचाऱ्यांची स्वच्छता सांगितली, ते सुद्धा आपलं शिरोलीचं जे चांडोलीचं जे हे आहे दवाखाना आपण सुद्धा गेले ना, मला आपण कधी कोणाला त्रास होता, कारण की आपण ग्राउंड लेवलला आहे. हो, आपल्याकडे मिळून त्यांना काय मिळाले, त्यांना एक मोठं सापडलं ना तर त्याला लोक आता आपण पाहतो किती किती आता केसेस केल्या. मी फेसबुक काढलं ना, फेसबुकवरती सगळी माहिती आता पुण्याची किती केसेस केल्या. 8 रेकॉर्ड ब्रेक केलं नाही 8 दिवसात आणि आपण फोन जरी केला. आता असं नका तुमच्या आपल्या व्यवसाय करताय, सर्व काही करताय, पण तुमच्याकडे जर फूड लायसन्स नसेल तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी कमीत कमी पहिला दंड आहे 10,000 आणि 3 दिवस दुकान सील करू शकतात. ते त्यासाठी अन्न परवाना काढणं खूप गरजेचं आहे आणि काढल्यानंतर तो प्रथमदर्शनी दुकानाच्या दिसायला असेल, येणाऱ्या गिरायकाला म्हणा, ऑफिसरला म्हणा, यांना दिसायला अशा पद्धतीने लावणं गरजेचं आहे. राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली असून त्याची अंमलबजावणी पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने केली जाणार आहे. शासन निर्णयानुसार केवळ दिनांक 1 जानेवारी 2011
किंवा त्यापूर्वीची आणि अतिक्रमणे संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानास जोडलेली असल्यास अपवादात्मक परिस्थितीत नियमानुसार विचारात घेतली जाणार आहेत. चाकण पालिका प्रशासनाने देखील याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. दिनांक 29 मे 2026च्या वृत्तपत्रांमध्ये अतिक्रमण धारकांना जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. चाकण नगर परिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना नागरिकांना बीट निरीक्षकाने सूचित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान अतिक्रमण दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीचे असल्यास त्याचा पुरावा म्हणून मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, ग्रामपंचायतीतील 8 उतारा, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना तसेच इतर शासकीय दस्तऐवज ग्राह्य धरले जातील. उपग्रह छायाचित्रालाही महत्त्वाचा पुरावा मान्यता दिली जाईल. तसेच संबंधित व्यक्तीने चालू वास्तव्यासंबंधी मागील 1 वर्षातील शासकीय पुरावाही सादर करणे आवश्यक राहणार आहे. पात्र नागरिकांनी दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत अर्ज करणाऱ्या नागरिकांना अतिक्रमण नियमित होईपर्यंत संरक्षण मिळणार आहे, तर मुदतीनंतर अर्ज न करणाऱ्या अथवा अपात्र व्यक्ती व संस्थांविरोधात नियमानुसार अतिक्रमण निष्कर्षणाची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान ज्यांनी 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी शासकीय जमिनीवर घर बांधले आहे आणि आजही ते तेथे राहत आहेत अशा केवळ निवासी अतिक्रमण धारकांना याचा लाभ होणार असून ग्रामीण भागातील गाव, ग्रामपंचायत क्षेत्र व शहरी भाग नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथील दोन वस्ती परिसरात मोटारसायकलची चावी काढल्याच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण 4 जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. सदरची घटना शनिवारी सायंकाळी 5:30च्या दरम्यान घडली आहे. पहिल्या घटनेत बालाजी दत्तात्रय मोहिते वय 33 राहणार कोरेगाव खुर्द खेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भीमराव बाळू दोंद वय 35 आणि नकुल बाळू दोंद वय 31 दोघे राहणार 2 वस्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील फिर्यादीचे वडील कोरेगाव फाटा येथे गेले असता आरोपी भीमराव दोंद यांनी त्यांच्या दुचाकीची चावी काढून शिवीगाळ व मारहाण केली. यानंतर याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी बालाजी मोहिते व त्यांचा भाऊ सौरभ मोहिते हे आरोपींच्या घरी गेले असता त्यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सौरभ मोहिते यांना कानामागे गंभीर दुखापत होऊन 6 टाके पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादही दाखल करण्यात आली आहे. भीमराव बाळू दोंद वय 35 कोरेगाव खुर्द यांनी बालाजी दत्तात्रय मोहिते आणि सौरभ दत्तात्रय मोहिते दोघे राहणार मोहिते वस्ती कोरेगाव खुर्द यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भीमराव दोंद यांच्या म्हणण्यानुसार चावीच्या वादातून फिर्यादी व त्यांचे साथीदार त्यांच्या घरासमोर आले आणि शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी काठी व रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत हस्तक्षेप करण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ नकुल दोंद यांच्यावरही हल्ला करण्यात आला असून त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच डावा हात कोपऱ्याजवळ फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सोमवारी 8 जून रोजी चाकण औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रुग्णवाहिका, मालवाहू वाहने आणि हजारो कामगार तासनतास अडकून पडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कुरळी फाटा ते स्पायसर चौक आणि आळंदी फाटा भागात 4 ते 6 किलोमीटरहून रांगा लागल्या होत्या. चाकण औद्योगिक भागात महामार्गावर सर्व प्रकारची वाहने संत गतीने सरकत असल्याने अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिकांनाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. तर शिफ्ट बदलाच्या वेळेत हजारो कामगार वाहतूक कोंडीत अडकले. चाकण परिसरातील ही नित्याची समस्या बनली असून वाहतूक कोंडीमुळे उद्योग क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. रस्त्याच्या कामांच्या पोकळ घोषणा करण्यापेक्षा शासनाने प्रत्यक्ष रस्त्यांची कामे सुरू करावीत अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी व वाहन चालक करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे 32% काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. हा रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शहराबाहेरून वळवता येणार असल्याने पुणे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच मुंबई, कोकण, नाशिक, अहिल्यानगर आणि सासवडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश न करता थेट प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिंग रोडच्या पश्चिम भागाचे काम 2027 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रकल्पाच्या विविध भागांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. पश्चिमेकडील भाग 2027 पर्यंत तर पूर्वेकडील भाग 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे 173 किलोमीटर लांबीच्या या रिंग रोडची संकल्पना प्रथम 2007 मध्ये मांडण्यात आली होती.
शहरातील आणि उपनगरातील वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच प्रदूषणातही लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रिंग रोडसाठी एकूण 1555 भूखंडांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वेकडील भागाचे काम 12 पॅकेजमध्ये विभागण्यात आले असून त्यापैकी 9 पॅकेजमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. उर्वरित 3 पॅकेजना अलीकडेच मंजुरी मिळाली असून त्यांचे काम ऑक्टोबर पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. खडकवासला, मुळशी, चाकण लगतचा औद्योगिक परिसर, हिंजवडी, सिंहगड, उरसे आणि सोरतापवाडी परिसरात सध्या काम सुरू आहे. प्रकल्पासाठी 30 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून कामात विलंब झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा आठवड्याचा कालावधी राहिलाय. त्यामुळे कौटुंबिक सहलीसाठी कोकणात गेलेल्या खेड तालुक्यातील पर्यटकांच्या समुद्रात पोहण्याच्या आनंदावर विरजण पडल्याचं चित्र समोर आलंय. सर्व समुद्र किनारे चिखलमय झालेत. मान्सून कोकणात सक्रिय होत असला तरी समुद्रात येणाऱ्या उधाण आणि माती मिश्रित लाटा तयार होऊन समुद्र किनाऱ्यावर गाळ पसरलेला कोकणात जाणारे पर्यटक सांगत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे कुटुंबियांना बैलजोडी निवड समितीच्या वतीने देण्यात आलाय. मात्र आळंदी देवस्थानाने याबाबत अधिकृत पत्र आणि घोषणा केलेली नसून कोणतेही पत्र दिले नसल्याने तिढा कायम आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान 8 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे होणार आहे. 9 जुलैला पालखी आळंदीकडून पुण्याकडे मार्गस्थ होताना पालखी रथामध्ये ठेवली जाते. बैलजोडीचा मान रानोडे कुटुंबाला रोटेशननुसार आला आहे. 2 घरांना हा मान दिला, मात्र पुन्हा त्याच लोकांना मान दिला जातो. मान्यवर लोकांना संधी मिळावी यासाठी निवड समितीने आळंदी देवस्थानकडे उमेश रानोडे यांनी याबाबत पत्र दिले असून योग्य निर्णय घेतला नाही तर गुरुवारी 11 जून रोजी महाद्वारात बैलजोडीसह उपोषणाला बसणार असल्याचं निवेदन दिले. यामुळे बैलजोडीबाबत तिढा कायम आहे. खरपूड येथे डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रम डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी पुणे यांच्या वतीने खरपूड येथे शेतकऱ्यांसाठी कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम 1 जून 2026 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता खरपुडी ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत व पर्यावरणपूरक शेती पद्धतींची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चाकण येथील खासगी रुग्णालयात अधिक मासाच्या पूर्वकाळावर नवजात बालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर विद्या भोसले, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर भरत राऊत, डॉक्टर अजित आवटे, डॉक्टर नंदकुमार अभंग आदी मान्यवर उपस्थित होते. खराबवाडी येथील भैरवनाथ विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी गणेश दिलीप जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खराबवाडी ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय किरण शेठ मांजरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतं. चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात हरिभक्त पारायण, शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा विविध कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 138 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, चाकण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड व मावळ तालुक्यातील औद्योगिक पट्ट्यात तळेगाव दाभाडे परिसरात पुणे रेल्वे मत्स्य विभागाकडून नवीन शेड उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या नवीन प्रकल्पामुळे पुणे विभागातील रेल्वे मालवाहतुकीचा वेग वाढणार असून व्यापारी आणि स्थानिक औद्योगिक कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तळेगाव आणि चाकण परिसरात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आणि इतर उद्योग आहेत. नवीन शेडमुळे या कंपन्यांना आपला कच्चा माल, पेट्रोलियम पदार्थ, साखर तसेच इतर वस्तू देशभरात पोहोचवणे सोपे होणार आहे. परिणामी पुणे परिसरातून होणाऱ्या मालाच्या आयात निर्यातीला मोठी चालना मिळणार असून रेल्वेच्या महसुलातही चांगलीच वाढ होणार आहे. पुणे विभागातील मालवाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी आणि त्याला अधिक चालना देण्यासाठी मध्य रेल्वे पुणे विभागाकडून तळेगाव येथे नवीन शेड उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या नवीन शेडमुळे पुणे विभागातील मालवाहतुकीला आणि पर्यायाने स्थानिक उद्योगांना आणखी गती मिळणार आहे. तसेच विभागातील अन्य शेडच्या पुनर्विकासाचे देखील काम सुरू केले असल्याचे राजेश कुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे पुणे विभाग यांनी माध्यमांना सांगितले आहे.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.